हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहणार आहोत 10वी व 12वी नंतर करिअरच्या ज्या विविध संधी उपलब्ध असतात त्याच्यापैकीच एक क्षेत्र ते म्हणजे इंजिनिअरिंग. आजच्या भागामध्ये आपण पाहूयात इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय. इंजिनिअरिंगचे ॲडमिशन प्रोसेस कोणत्या बॉडीच्या मार्फत रेग्युलेट केल्या जातात, इंजिनिअरिंगसाठी कोणकोणत्या विविध प्रकारच्या संधी उपलब्ध असतात, ब्रांचेस, तसेच टेक्निकल एज्युकेशन्स मधल्या त्या स्टेप्स आहेत त्या कोणकोणत्या स्टेप्स उपलब्ध असतात त्या संदर्भातली माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता सर्वप्रथम या ठिकाणी मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो की तुम्ही 10वी 12वी परीक्षा उत्तम मार्क्सने उत्तीर्ण झालेले आहात. तुम्ही एका नवीन क्षेत्रामध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहात. त्याच्यातीलच एक करिअरचं उत्तम संधी असलेलं क्षेत्र म्हणजे इंजिनिअरिंग. आता या इंजिनिअरिंगमधील जे ॲडमिशन प्रोसेस आहे, हे ॲडमिशन प्रोसेस जे आहेत ही रेग्युलेट करणारी जी बॉडी आहे MSBT, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन्स, गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या संलग्नतेने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. आता या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने जो अंतर्भाव असतो तो म्हणजे 10वीचे विद्यार्थी असतील आणि 12वीचे विद्यार्थी असतील, यांना या प्रवेश प्रक्रियेमध्ये काय करता येतं, सहभाग नोंदवता येतो व आपल्या आवडत्या क्षेत्रातील इंजिनिअरिंगच्या ज्या ब्रांचेस आहेत याच्यामध्ये त्यांना प्रवेश घेता येतो. आता याच्यातील जो महत्त्वाचा विषय आहे तो कोणता आहे, तर इंजिनिअरिंग इज अ प्रोग्राम इज द गेटवे ऑफ सक्सेसफुल करिअर पाथ अँड अपॉर्च्युनिटी फॉर हायर स्टडीज. आता नेक्स्ट ज्या आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत त्या कोणत्या आहेत, तर एज्युकेशनल ऑप्शन्स टेक्निकल एज्युकेशन्समध्ये कोणत्या असतात. आता याच्यामध्ये प्रामुख्याने जे एज्युकेशनल ऑप्शन्स आहेत ते आहे ITI, दुसरा आहे तो डिप्लोमा पॉलिटेक्निक, तिसरा जो ऑप्शन आहे तो इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं BTech, आणि चौथा जो ऑप्शन आहे तो आहे मास्टर्स. आता ITI म्हणजेच काय, तर इंडस्ट्रियल टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI. या ठिकाणी काय केलं जातं, तर इंडस्ट्रीमध्ये आवश्यक असणारे जे वर्कर्स आहेत, एम्प्लॉईज आहेत, जसे की वेल्डर, फिटर, टर्नर, मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, अशा विविध प्रकारचे वर्कर्स इंडस्ट्रीमध्ये आवश्यक असतात. त्यांना ट्रेनिंग किंवा इंडस्ट्रियल रेडी बनवण्याचे जे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत ते ITI मध्ये राबवले जातात. तर ITI मध्ये बेसिकली 10वी व काही कोर्सेसमध्ये 8वी नंतर देखील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो. आता दुसरा जो कोर्स आहे आपला, दुसरी जी स्टेप्स आहे त्याच्यामध्ये ती डिप्लोमा पॉलिटेक्निक्स. आता हा इंटरमिडिएट स्टेज आहे. तर याच्यामध्ये बेसिकली काय असतं, तर 3 वर्षाचा हा प्रोग्राम्स आहे. आफ्टर 10th किंवा 12th विद्यार्थी या प्रोग्राम्समध्ये सहभाग नोंदवू शकतात. ITI झालेले विद्यार्थी देखील डिप्लोमाला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेऊ शकतात. आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो इंजिनिअरिंगमधला B आणि BTech. आता B मीन्स बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी. हा पूर्ण 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. आता याच्यामध्ये आफ्टर 12th किंवा आफ्टर डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयर आणि 12th नंतर फर्स्ट इयर अशी तुम्हाला ॲडमिशन घेता येतं. नेक्स्ट जो आहे तो मास्टर्स, ME किंवा MTech मीन्स मास्टर इन इंजिनिअरिंग किंवा मास्टर्स इन टेक्नॉलॉजी. आता हा ॲडव्हान्स स्टडी आहे. आफ्टर इंजिनिअरिंग्स ओपन्स करिअर्स इन रिसर्च अँड टीचिंग्स अँड लिडरशिप. हा जो नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे मास्टर्स, हे तुमचं स्पेशलायझेशन आहे आणि याच्या इंजिनिअरिंगमधल्या कोणत्याही पुढच्या भागामध्ये किंवा कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये, जसं की थर्मल असेल, डिझाईन असेल, प्रोडक्शन असेल, या विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला मास्टर्स करण्याची संधी
हा प्रोग्राम तुम्हाला उपलब्ध करून देतो. आता या ठिकाणी बेसिकली आपण बघूयात की इंट्रोडक्शन ऑफ इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग म्हणजे नक्की काय. आता तुम्ही पाहताय आपल्या आजूबाजूचा जो भौतिक विकास आहे जगामध्ये झालेला, आपल्या आजूबाजूला जे प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सुरू आहे, इंडस्ट्रियलायझेशन सुरू आहे, आता या सगळ्याचं श्रेय जातं ते इंजिनिअरिंगला. म्हणजे मानवी जीवन जे आहे हे सुसह्य करण्यासाठी आवश्यक जी भौतिक संसाधनं उपलब्ध आहेत किंवा त्याची निर्मिती सुरू आहे, हा सगळा जो विषय आहे हा इंजिनिअरिंगचा झालेला विकास किंवा इंजिनिअरिंगची झालेली प्रगती याच्यावरच अवलंबून असतो. म्हणजे थोडक्यात काय की मानवी जीवन सुखकर करण्यासाठी इंजिनिअरिंग आवश्यक असतं आणि इंजिनिअरिंगच्या विकासामुळेच मानवी जीवन किंवा त्याचा दर्जा उंचावण्यास मदत होते. आता इंजिनिअरिंग इज द ॲप्लिकेशन्स ऑफ सायन्स, मॅथमॅटिक्स अँड क्रिएटिव्हिटी टू डिझाईन, बिल्ड अँड इम्प्रूव्ह टेक्नॉलॉजी दॅट शेप अवर वर्ल्ड्स. मीन्स आपलं जे हे वर्ल्ड आहे किंवा आपली कंट्री आहे किंवा आपलं स्वतःचं घर असेल, याचा विकास असेल, याची रचना असेल, याची डेव्हलपमेंट असेल, याचं सुशोभीकरण असेल, यासाठी सगळी आवश्यक जी इक्विपमेंट आहेत किंवा आवश्यक ज्या प्रोसेस आहेत, या सर्व प्रोसेस ह्या इंजिनिअरिंगच्या माध्यमातूनच काय केल्या जातात, राबवल्या जातात किंवा इंजिनिअरिंगच्या माध्यमातूनच इम्प्लिमेंटेशन होतं. त्याच्यामुळे इंजिनिअरिंग म्हणजे काय तर इंजिनियर्स मीन्स सेकंड क्रिएटर्स ऑफ द वर्ल्ड आफ्टर गॉड. हे मला खूप अभिमानानं तुम्हाला सांगावं असं वाटतं की ह्या जगाची रचना हे इंजिनियर्सच करत असतात. हे जग नित्य नवीन किंवा मॉडर्न जे दिसतंय, हा सर्व गोष्टीचं श्रेय आहे ते इंजिनियर्स लोकांना जातं की त्यांची त्या पाठीमागचे परिश्रम, त्यांच्या त्या पाठीमागच्या टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटच्या स्किल्स, याच्यामुळेच आपण आज या मॉडर्न 21st सेंचुरीमध्ये आपल्याला सर्व सुखसुविधा उपलब्ध आहेत. आता याच्यानंतर प्रामुख्याने आपण जाऊयात तर कोणकोणत्या ब्रांचेस इंजिनिअरिंगमध्ये अवेलेबल आहेत. इंजिनिअरिंग्स ऑफर वाईड रेंज ऑफ ब्रांचेस टू सूट डिफरंट इंटरेस्ट अँड करिअर गोल्स. आता पॉप्युलर ऑप्शन अमॉंग देम आर मेकॅनिकल्स इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, computer and IT engineering. Other branches also are there, namely civil engineering, chemical engineering, recent trends in engineering which provides all others options also for students. Next, which kind of criteria, educational criteria to take admissions in engineering. आता basically to take admissions in engineering, student must have passed in 10th and also in 12th. 10 students which are eligible for admission, taking admission in first year, and 12 students getting admissions in directly second year for diploma courses. 12 students also eligible for taking admission in degree courses, but there is one need another steps, that is entrance exam, MST CET or JEE, joint entrance exams. Those students which are wants to taking admissions in IIT, there this is requirement for they cracks JEE, then they are eligible for taking admissions in IIT. IIT means Indian Institute of Technology. आता एक गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला नमूद करू इच्छितो, प्रत्येक इंजिनियरचं स्वप्न असणं आवश्यक आहे की आपल्याला IITमध्ये ॲडमिशन मिळावं. कारण IIT हा एक अतिउच्च दर्जा असलेलं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे इंडियामधले. काही ठराविक ठिकाणीच आणि ठराविकच ॲडमिशन या ठिकाणी उपलब्ध असतात. तिथे ॲडमिशन घेण्यासाठी जो आपल्याला जो कट ऑफ जो रेशो असतो तो 12चे मार्क्स प्लस JEEचे मार्क्स ह्या दोघांच्या जॉईंट जो स्कोर येईल त्याच्यानुसार कट ऑफ रेशो, तिथे तुम्हाला काय मेरिट बेस ॲडमिशन मिळतं. तुमचा पहिला प्रयत्न हा IITमध्ये असायला हवा. जर तुम्हाला कमी मार्क्स मिळाले तर तुमचा द्वितीय प्राधान्य हे वेगवेगळ्या इतर पॉलिटेक्निक्स असतील किंवा इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट असेल, इथे तुम्हाला
घेणं आवश्यक आहे. परंतु तिथे ॲडमिशन घेताना देखील तिथला सर्व इन्फ्रास्ट्रक्चर्स, उपलब्ध सुविधा, त्या कॉलेजमधले प्लेसमेंट, कोणकोणत्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला ते संधी अपॉर्च्युनिटी मिळवून देतात आफ्टर एज्युकेशन्स, या गोष्टी देखील प्राधान्यानं तुम्ही बघणं आवश्यक आहे. आता नेक्स्ट जी आपण गोष्टी बघूयात ते आहे हाऊ टू मेक जर्नी ऑफ इंजिनिअरिंग इझी बाय स्मार्ट स्टेप्स. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, एखादं करिअर आपण डिसाईड केलं म्हणजे त्या करिअरमध्येच आपण यशस्वी होऊ असं नाही आहे. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्या रिलेटेड तुम्हाला प्लॅनिंग करावं लागतं. आता इंजिनिअरिंगमध्ये जर जायचं आहे तर इंजिनिअरिंगचा बेस काय, तर इंजिनिअरिंगचा बेस जो आहे तो आहे फिजिक्स, मॅथ्स. मग तुम्हाला अर्ली एज्युकेशन 10th असेल 12th असेल, इथे तुम्हाला मॅथ्स असेल किंवा फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, इंग्लिश असेल, या रिलेटेड जे सब्जेक्ट आहेत याचा चांगला अभ्यास करावा लागेल. म्हणजे काय होईल, तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये गेलात तुम्ही तर इंजिनिअरिंगमधले जे सब्जेक्ट आहेत हे सब्जेक्ट तुम्हाला इझिली लर्न करणं किंवा ते समजून घेणं हे खूप सोपं जाईल. आणि इंजिनिअरिंगचा जो प्रवास आहे तुमचा, हा प्रवास तुमचा सुखकर होईल. आता इंजिनिअरिंगची जर्नी आहे, जो ॲप्रोच आहे हा स्मार्ट स्टेप्स अँड युअर फोकस ऑन स्ट्रॉंग कन्सेप्ट याच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये कोणत्या गोष्टी लर्न करता किंवा त्या गोष्टी कशाप्रकारे इम्प्लिमेंटेशन करायचे आहे याची कौशल्य तुम्ही साधता, याच्यावरती तुमचं इंजिनिअरिंगमधलं यश किंवा पुढील प्रवास हा अवलंबून असतो. आता नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण पाहूयात की व्हॉट काइंड ऑफ स्किल्स रिक्वायर्ड्स टू बिकम सक्सेसफुल इंजिनियर. आता मगाशीच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इंजिनियर्स हा सेकंड क्रिएटर्स आहे. म्हणजे जर देवाला आपण मानत असू तर देवाच्या नंतरचा जो निर्माता आहे या जगामधला तो कोण आहे, तर इंजिनियर आहे. मग हा इंजिनियर जर एवढा वैभवशाली असेल किंवा त्याच्यावरती जग एवढं डिपेंड असेल तर त्याच्यामध्ये कौशल्य असणं आवश्यक आहे. आता ती कौशल्य कोणती आहेत, तर इंजिनियर पर्सनॅलिटी जी आहे ही मिक्स ऑफ टेक्निकल अँड पर्सनल स्किल्स. तो टेक्निकली स्ट्रॉंग असायलाच हवा, परंतु त्याच्या पर्सनल ॲबिलिटी ज्या आहेत त्या देखील स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. आता त्या कोणत्या असायला पाहिजे, तर स्ट्रॉंग प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक्स किंवा ॲबिलिटी, लॉजिकल थिंकिंग्स अँड नॉलेज ऑफ सायन्स अँड मॅथमॅटिक्स. आता तुमच्याकडे नुसतं स्ट्रॉंग प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक्स असेल आणि नॉलेज नसेल तर तुम्हाला कन्सेप्ट इम्प्लिमेंटेशन करता येणार नाही. त्यासाठी तुमच्याकडे हा कॉम्बिनेशन लागेल की स्ट्रॉंग प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी लागेल, तुमच्याकडे लॉजिकल थिंकिंग लागेल, त्याचबरोबर तुमच्याकडे नॉलेजसुद्धा लागेल सायन्स आणि मॅथ्स. बिकॉज इंजिनिअरिंग इज अ ब्रांच ऑफ सायन्स, basically deals in a mathematics and physics. Due to this and the other things which are required, that is the creativity and adaptability and teamwork, these all kinds of mixtures comes together form a good engineers, form a successful engineers. Due to this, these ability are more important in engineering students. Next, आता आपण पाहूयात कोणत्या प्रकारच्या पर्सनॅलिटी चेंजेस होतात आफ्टर कम्प्लिटिंग इंजिनिअरिंग. आता व्हॉट काइंड ऑफ पर्सनॅलिटी चेंजेस ऑकर्स आफ्टर कम्प्लिटिंग इंजिनिअरिंग. तर कम्प्लिटिंग इंजिनिअरिंग केल्यानंतर जो ॲप्रोच आहे हा टोटली काय होतो, स्टुडंटचा चेंज होतो. त्याच्यामध्ये जो महत्त्वाचा विषय आहे तो पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी चेंजेस. पर्सनॅलिटी जी आहे ती पॉझिटिव्ह होते. आता पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी मीन्स student having confidence, become disciplined, responsible and adaptable to challenges. They also enrich in teamwork, communication skills, creativity, improve through projects. Means students in engineering are comes together and do their work in a team. Due to this, their teamwork ability, creativity, presence of mind, all things are improved automatically, and they are ready to take any kind of decision which are necessary to solve the problems which is in society or which is in a industry.
Next one things is the roles and responsibility of engineers and in society, also in a industry or his concerned field. कारण जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इंजिनियर्स झालात म्हणजे तुमचा रोल संपत नाही, तर तिथून पुढे तुमचा ॲक्च्युली रोल चालू होतो किंवा रिस्पॉन्सिबिलिटी चालू होते. समाजाच्या प्रती असेल, देशाच्या प्रती असेल, ज्या इंडस्ट्रीमध्ये आहात त्या इंडस्ट्रीच्या प्रती असेल. कारण तुम्ही एक रिस्पॉन्सिबल पर्सन आहात, तुम्ही एक इनोव्हेटिव्ह पर्सन्स आहात. त्याच्यामुळे तुमच्यामधल्या ज्या स्किल्स आहेत, या स्किल्स असतील ह्या सोसायटीच्या डेव्हलपमेंटमध्ये साठी असेल किंवा कंट्री देशाच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला यूज करायचा आहे. आणि त्याच्यातूनच आपल्याला शेपिंग ऑफ न्यू वर्ल्ड हा कन्सेप्ट आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला रिस्पॉन्सिबल कशासाठी आहात तुम्ही, तर इनोव्हेशन्स असेल, प्रोडक्शन असेल, सेफ्टी स्टँडर्ड्स असतील, नॉलेज असेल, क्रिएट रिलायबल एन्व्हायरमेंट असेल, किंवा जे आपलं पोल्युशन्स कंट्रोल्स असतील, सेव्ह एन्व्हायरमेंट असेल, याची देखील यामध्ये आवश्यकता आहे. तुमचा रोल्स हा नुसताच प्रोडक्शन बेस किंवा नुसताच सर्व्हिस बेस नसून या जगामधलं जे आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आहे याचं रक्षण करणं ही देखील तुमची जबाबदारी असेल. त्याच्यामुळे तुमचे रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहेत ह्या प्रामुख्यानं मी या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. आता नेक्स्ट जी थिंग्स आहेत महत्त्वाची ती कोणती आहे, तर तुम्ही इंजिनियर झालात की तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी आपण बघितल्या. पण तुम्हाला ज्या अर्निंगच्या संधी असतील किंवा ज्या करिअरच्या संधी असतील ह्या उपलब्ध असतील. याच्यामध्ये प्रामुख्यानं जर इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही जात असाल तर तुम्ही प्रायव्हेट सेक्टर्समध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये जॉब करू शकता. पब्लिक सेक्टरमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमधील देखील जॉब उपलब्ध असतात. सर्व्हिस सेक्टरमध्ये देखील तुम्हाला खूप अशा करिअरच्या संधी उपलब्ध असतात. याच्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने स्वतःचे व्यवसाय म्हणजे एंटरप्रेन्योरशिप देखील तुम्ही स्वतःच्या स्थापन करू शकता. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, रुरल डेव्हलपमेंट असेल, एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट असेल, या सर्व बाबींमध्ये इंजिनियर महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये जर प्रवेश घेऊ इच्छित असाल तर सर्वप्रथम मी तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग असं यश प्राप्त हो आणि तुम्ही एक उत्तम किंवा सक्सेसफुल इंजिनियर होऊन तुमच्या कुटुंबाची असेल, तुमच्या प्रभागाची असेल, मान उंचावाल, देशाला अभिमान वाटेल अशी काही कर्तृत्व कराल अशा आशा बाळगतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. थँक्यू.